प्रशिक्षणाला येऊन तर छान वाटलं सर. आणि माझं प्रशिक्षण आहे आणि सरांनी प्रत्येकाने पाण्याच्या संदर्भात सांगितलं की पाणी आडवा, पाणी फिरवा आणि पाण्याबद्दल तर माहिती सांगितलीच, पण आपल्याला माहित नव्हतं की आपण पाणी कशावर पाहतो. आपण काही जण म्हणतो की नारळावर पाहतो, तांब्याच्या टाकीवर पाहतो, पण सरांनी सांगितलं की वैज्ञानिक पद्धतीने आपण पाण्याचा शोध घेतला पाहिजे. आणि पुन्हा दुसरं भौतिक आणि भूजल ह्या विहिरी, नदी, तलाव, बंधारे या पाणी वाहून जातात. आपण पाणी कसं साठवायचं आणि पाण्याचं नियोजन कसं करायचं, गावात जाऊन पाणी आपण कशा पद्धतीने वापरण्यास सांगायचं, पाण्याची साठवण करणार पण त्याच्यातून आपण बचत किती पाण्याची केली पाहिजे. एका माणसाने 55 लिटर पाणी वापरलं पाहिजे आणि जनावरांना 30 लिटर पाणी दिलं पाहिजे. आणि त्यातून महत्वाचं म्हटलं तर आपल्याला पाऊस आपला कमी असल्यामुळे आपण पाण्याची साठवण तर केलीच पाहिजे. आणि त्यातून आपण जनजागृती अशी केली पाहिजे की आपण तलाव निर्माण, तलावात पाणी कसं साठवून ठेवायचं. आणि आता तुम्ही नंतर सांगितलं की आपण पाण्याचं एक खड्डे तयार करून पाणी साठवून ठेवायचं. आणि त्यांनी सरांनी कृती करून दाखवली की अशा उतार हातामध्ये पाणी बाहेर गेले जाते आणि जर तुम्ही असं उजवीत पाणी घेतलं तर ते साठवल्या जाते. असं त्यांनी एक उदाहरणरित्या कृती करून दाखवलेली आहे. आणि मला इथे प्रशिक्षणामध्ये आल्यास माझं काही मन नाही, पण प्रशिक्षणातच मन आहे आणि मला छान वाटतं. त्याबद्दल मी पूर्ण सरांचे धन्यवाद करते. आणि महिला वाढवून पुरुष वाढवतात.